पुन्हा एकदा मीरा भाईंदर शहरामध्ये माणुसकीला काळिंबा भासणारी घटना घडली। यानंतर संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये जनतेचा आक्रोश निर्माण झाला। आज आपण मीरा भाईंदर शहराच्या ह्या पेनकर पाड्यामध्ये या पेनकर पाड्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती एका नगरसेविकेच्या भावाने दुष्कर्म केले आणि याच्या विरोधामध्ये पहिल्यांदाच असं मीरा भाईंदर शहरामध्ये झालंय की सर्व विरोधी पक्ष जे सत्तेमध्ये ही मांडीला मांडी लावून बसलेली शिवसेना आहे ती भाजपाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरली। यांचं एकच मागणं आहे की बाल कल्याण ज्या सभापती आहेत अनिता पाटील यांचाही राजीनामा देण्यात यावा आणि यांच्या समवेत त्यांनाही आरोपी करण्यात यावे। यात आज हा जो सर्वात मोठा आंदोलन छेडण्यात आलं होतं या आंदोलनकर्त्यांची नेमकी भूमिका तरी काय होती आपण जाणून घेऊ। आता ते कळायला लागलं ना, लागला नाही असं हा वर्षापासून त्याचे भावंड या लोकांनी आता बांधण्याच्या आणण्याचं आणि हे आता उकडून चलून निघाले मीराबाई। धार्मिक गाव असं परंतु काही हैवाने या गावात आहेत आणि हे गाव इतके नाव खराब झालंय की पुरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते पेनकर पाडा एक नाव असं होतं की पेनकर पाड्यात एक धार्मिक एक साधू संतांचं गाव परंतु यांनी ते केलेले कृत्य लहान मुले फाशी तर द्यायला पाहिजे त्याला। आपल्या मुलींना बायकांना नाचवणाऱ्यांना याच्याबद्दल आमदार एक शब्द बोलत नाही मनसेने आवाज उचलल्यानंतर हा संपूर्ण मीरा भाईंदर सर्व राजकीय पक्ष जागेनंतर काय नेमकी भूमिका? बघा मी ते सांगतो तुम्हाला, मीरा भाईंदरमध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार आहे। आज महिला एका बाजूने महिला लाडकी बहीण योजना राबवते, दुसऱ्या बाजूने या ठिकाणी महिलांना अत्याचार होतोय, मुलींवर अत्याचार होतोय। हा निषेध करतो या गोष्टीचा। आणि बघा यासाठी महिला बाल कल्याण समितीचे जे अध्यक्ष आहेत अनिता पाटील आणि राजीनामा द्यायला पाहिजे। तुम्हाला जर प्रकरण माहिती होतं तुम्हाला स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे होता। मी आमदार नरेंद्र मेहता साहेबांना एवढं सांगू इच्छितो की तुमच्या या पदाधिकाऱ्याने जे नगरसेवक असं कृत्य केलं आहे, जेव्हा त्या ठिकाणी प्रतापचंद नाईक त्याच्या विरोधात होता तेव्हा तुम्ही सगळे नगरसेवक जमलेले, आता कुठे गेले? आता पण त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आमची मागणी आहे। जर नाही झालं कुठेतरी असं वाटतंय की भाजपला माणुसकीपेक्षा सत्ता महत्त्वाची आहे। एक मी तुम्हाला सांगतोय, जर हा मोर्चा तुमचा सत्य जरी किती असेल आम्ही त्याला काय भीक आला तर तुमचे नगरसेवक 50 काय 200 आले तरी हरकत नाही, पण अशा प्रकरणामध्ये तुम्ही त्या लोकांना राजीनामा मागायला पाहिजे होता। मेहता साहेबांना मी एवढं सांगतोय की या ठिकाणी राजीनामा करा नाही तर तुमच्या बीजेपीच्या कार्यालयावर मोर्चा नेऊ आम्ही, लक्षात घ्या। बघा हा विषय जेव्हापासून मीरा भाईंदर शहरामध्ये उजळण्यात आला त्यापासून प्रताप सरनाईक साहेबांनी पहिल्यांदा त्या मुलीला सोबत बोलवून तिचं संपूर्ण पालकत्व तिचं आयुष्यभराचं जे काय आहे ती जबाबदारी एक वडील म्हणून घेतलेली आहे। त्यानंतर सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही सूचना मिळालेली आहे की जे होईल ते होईल, परंतु अनिता पाटील महानगरपालिकेची पायरी कोणत्याही परिस्थितीत चढणार नाही, तिला चढून द्यायची नाही। आता जे प्रकार घडतील ते घडतील, पण या भारतीय जनता पार्टीच्या या मजबूर अशा सगळ्या नगरसेवकांना त्यांचा खर्च आहे त्याची वेळ आता आलेली आहे। कारण ज्या प्रकारे परिस्थिती घडते महिलांनी पक्ष बाजूला ठेवून एक नीतिमत्ता म्हणून मला असं वाटतं की आजच्या या मोर्चाला सहभागी झालं पाहिजे होतं, परंतु नैतिकता आता कुठे उरलेलं नाहीये आणि हा धडा लवकरच ही सर्व मीरा भाईंदर जनता सर्व पक्षाचा सगळा रूल्स रेग्युलेशन जे काही आहे ते बाजूला ठेवून माणूस म्हणून त्या मुलीच्या पाठीमागे उभे राहणार। जैसे मैंने कहा 4 दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस में भी कि हमने हमारी मांग रखी है और आज हम सर्व पक्ष जो है साथ में आके एक मीरा भाईंदर के सच्चे नागरिक है इसलिए आए हैं। और ये मेरी चेतावनी है कि आते हुए महासभा में 22 तारीख को हम महासभा चलने नहीं देंगे अगर जब तक अनिता पाटिल जो है अपना इस्तीफा नहीं देगी। सर हर दिन बताया जाता है हिंदू खतरे में आज हिंदू लड़की खुद प्रॉब्लम में है तो कोई आ नहीं रहा। भारतीय जनता पार्टी के राज में हर महिला खतरे में, क्योंकि उनके कार्यकर्ता जो है वो गली चौराहे तक फैले हुए हैं। और अगर ऐसी मानसिकता के लोग भारतीय जनता पार्टी में भरे हुए तो आप सोच लीजिए ये गली मोहल्ले में जितने भी बच्चियां रहती है वो सब खतरे में, क्योंकि एक वारदात नहीं हुई है, लगातार बीजेपी के लोग ये वारदात कर रहे हैं। बकरे के लिए एक बड़ा भाजपा का नेता आता है पर लड़की के लिए कोई नहीं आ रहा। वो वही तो कह रहा हूँ कि ये जगह जगह जिहाद ढूंढने वाले लोग, आज बीजेपी वालों ने महिला जिहाद छेड़ रखा है इस शहर में। एक के बाद एक बलात्कार की घटना है, छेड़छाड़ की घटना है, लेकिन अभी वो सोमैया जी आ नहीं रहे हैं तो उनको बकरों में ज्यादा इंटरेस्ट है, लेकिन शायद महिलाओं में कोई भी संभावना या उनके संवेदना कुछ भी नहीं है। काय ह्या शहराचं दुर्दैव आहे। लोकप्रतिनिधी लोकांनी निवडलेला असतो तो संवेदनशील मनाचा पाहिजे। महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे
की स्त्री ही कुणाच्याही घरची असो, ती मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता असते. मराठ्यांच्या म्हणजे मराठी माणसाच्या घरी स्त्री ही देवासारखी पूजली जाते. ज्या अभिनेत्री सोबत जेवायला इथला आमदार गेला, तो कुणासोबत त्यांनी जेवावं, उठावं, बसावं, झोपावं, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. परंतु माणसानं संवेदनशील असावं की इथे एका मुलीसोबत एवढ्या वर्ष त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविकेच्या कुटुंबानं हा अत्याचार केलेला आहे. त्याबद्दल त्या आमदारांनी इथं येऊन बोलणं गरजेचं होतं, परंतु ते आले नाहीत. ठीक आहे, त्यांचा राम त्यांच्यासोबत, परंतु या शहरातली सामान्य जनता, सर्व पक्ष आणि खास करून परिवहन मंत्री राज्याचे नामदार प्रताप सरनाईक साहेब या कुटुंबासोबत आहेत. त्या मुलीच्या शिक्षणाची, नोकरीची आणि लग्नाच्या जो काही खर्चाची व्यवस्था असेल ती सरनाईक साहेबांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. की अशी घटना किंवा अशी वेळ कुणाच्याही कुटुंबावरती येऊ नये हे म्हणणं आहे. आणि आमचं पोलीस प्रशासनाला आणि भारतीय जनता पार्टीला आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीचं भाईंदरचं नेतृत्व हे काही करणार नाही, कारण सर्वात जास्त 376चे आरोपी त्या सभागृहात भाजपने पाठवलेले आहेत. त्यामुळे माझं आव्हान आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, आमच्या रवी भाऊंना, की मीरा भाईंदरची भाजपा थोडी स्वच्छ करा, जेणेकरून जे आपण आश्वासन दिलेलं आहे ते भाईंदरमध्ये कुठेतरी दिसेल. या नगरसेविकेची तातडीनं पदावरून आणि पक्षातून देखील हकालपट्टी केली. तुमच्याकडे 79 नगरसेवक आहेत, एक नगरसेविका कमी झाल्याने तुमच्या सत्तेला काही फरक नाही पडणार, परंतु राज्यभर तुम्ही संदेश द्याल की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागता आणि मतं मिळाल्यानंतर मात्र अशा प्रकारे या लोकांना पाठीशी घालता. हा संदेश कुठेतरी जाणं चुकीचा आहे. सही है ना, सही है ना. अभी क्या है, देखिए सर, वो जिस पोस्ट पे बैठी है वो महिला और बाल कल्याण समिति सभापति, और यहाँ पर नाबालिग लड़की के साथ दुष्कर्म हुआ है, तो ये कहाँ से मेल खाता है? उन्हीं के परिवार के लोग नाबालिग लड़की के साथ दुष्कर्म करेंगे और मैडम जी महिला और बाल कल्याण समिति की सभापति बन के रहेगी, गलत है ना. मतलब आप चोर को तिजोरी का मालिक बना रहे. तो हमने आह्वान किया है कि इस परिवार के द्वारा और भी कुछ पीड़ित लोग यहाँ पर होंगे, पीड़िताएं यहाँ पर होंगी, महिलाएं, बच्चियां होंगी, तो वो सामने आए. यहाँ पर राहुल चौहान नाम के एक पुलिस अधिकारी है, डीसीपी है, आईपीएस है, वो किसी के पॉलिटिकल दबाव में नहीं आते हैं. अगर यहाँ लोकल पुलिस आपकी नहीं सुनती है तो आप चौहान चौहान साहब के पास जाके अपनी कंप्लेंट दर्ज कराए. वो यहाँ पर सख्त और कानूनी कार्रवाई करेंगे. और खास तौर पे भाजपा के जो वरिष्ठ नेता है, जो खास तौर पे एक माइनॉरिटी का अगर मामला सामने आता है, मुस्लिम लोगों का कहाँ पर मामला आता है, तो भाग के भाईंदर में आते हैं. वो यहाँ पर 2-4 बकरे के लिए भाग के आए थे, तो यहाँ पर तो ये जिंदा लड़की है ना. और महाराष्ट्र में कहावत आहे की स्त्री कुणाच्याही घरची असू द्या, ती मराठी माणसाच्या देवाऱ्यातली देवता असू द्या असते. तर किरीट सोमय्या यांना माझं आव्हान आहे, अजूनही भाजपच्या नेत्यांना आव्हान आहे की आपण सर्वजण इथे या पीडितेचे दुःख समजून घ्या. खाली बकऱ्यांचं दुःख तुम्हाला दिसलं, इथं महिलेचं दुःख दिसत नाही का? भाजपमधल्या महिला नेत्यांना माझं आव्हान आहे की या आणि इथे हे दुःख समजून घ्या. तरी सुद्धा जे सत्ताधारी आहेत ते राजीनामा घेत नाहीत. का घेत नाहीत? हे त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे होता. आम्हाला असा मोर्चा करायची गरज नव्हती. सर्वपक्ष मोर्चा आहे ऍक्च्युली. हा महिलांनी त्याचा राग आला तिच्यावरती काढला पाहिजे. अनिता पाटील आहे ना, जी कोणी आहे तिला सोबत, तिला साथ देते, त्या मुलाला साथ देते, तिच्यावरती राग काढला पाहिजे, महिलांनी काढला पाहिजे. पेनकर पाड्यामधले सर्वच महिलांना माझं आमंत्रण म्हणजे सांगणं आहे की तुम्ही राग काढा, बोला. उद्या ही परिस्थिती तुमच्या घरावरती येईल. आम्ही नितेश राणेंना पण याच्या दृष्टीने आम्ही आव्हान करतो. नितेश राणे आहेत, पडळकर आहेत, दरेकर आहेत, असे जे हिंदूच्या ज्यांचा भरपूर फुळका आहे त्यांना आम्ही बोलतो या हिंदू महिलेवरती अत्याचार झालाय, तुम्ही या आंदोलनाला, मीरा भाईंदरला भेट द्या. जैसा कि मैंने आपको पहले भी कहा कि शहर में जहर घोलने की बात हो, झगड़े लगाने की बात हो, तब किरीट सोमैया जी अपनी तुतलाती आवाज़ में आकर इधर बोलते हैं. लेकिन जब शहर में हमारे शहर की एक बच्ची की बात है, कल्पहीन बच्ची की बात है, उस वक्त उनकी तरफ से एक भी स्टेटमेंट नहीं आता. तो ये दर्शाता है कि क्या आप अपनी पार्टी के लोगों को इस तरीके से अपराध करने के लिए संरक्षण देते हो क्या? अगर नहीं देते हो तो जिस तरीके से बुलडोज़र कार्रवाई होती है वो कार्रवाई आप यहाँ भी करो, तो ये समझा जाएगा कि आपका जो निर्णय है वो सबके लिए समान है. नहीं तो ये दर्शाएगा कि आपका सिर्फ 2 मुखौटा है, जो अपनी पार्टी के अपराध करने वाले के लिए भी आप नहीं बोलते हो, लेकिन जब आपकी ही पार्टी में इस तरीके का इतना घृणित काम होता है और आप नहीं बोल रहे हो, तो आपकी चुप्पी बहुत कुछ दिखा रही है. खरं म्हणजे त्यांचा राजीनामा मागणे हा मूर्खपणाच आहे. त्याला लाथा मारून हाकलला पाहिजे.
ही प्रवृत्ती तुर्कांची आणि मोगलांची होती की कुठेतरी अज्ञानी महिलांना उचलून घेऊन जायचं, पळवायचं, त्यांच्यावरती अत्याचार करायचे, बलात्कार करायचे, शोषण करायचं. ही प्रवृत्ती आता ही बाहेरच्या मागासल्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. हा महाराष्ट्र हा असा नव्हता. महाराष्ट्र आमचा सुसंस्कृत आहे आणि ह्या महाराष्ट्राला घाण करायचं, गलिच्छ करायचं काम हे जे आलेले जे परप्रांतीय स्थलांतरित जे आहेत ते आहेत. यांना कुठेतरी आवरलं पाहिजे. आता ह्यांचा माज एवढा वाढलेला आहे की आता हे इथे आमच्या सत्तेमध्ये आलेले आहेत, नगरसेवक नगरसेविका हो पाहत आहेत, पुढे आमदार होणार आहेत आणि हे पूर्ण महाराष्ट्रभर ही घाण जी आहे ना, महिलांचं शोषण असेल, आर्थिक दुर्व्यवहार असतील, भ्रष्टाचार असेल, हे सगळे या महाराष्ट्रामध्ये रुजवते आहेत. ह्यांना कुठेतरी इथल्या जनतेने उचलून फेकलं पाहिजे आणि ह्याच्याकरता या मार्गातून आमचं मुख्यमंत्र्यांना, विशेषतः आमदारांना हे गाऱ्हाण आहे, आमचं मागणं आहे, यांनी याच्यावरती त्वरित काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे आणि यांना सभागृहामधून बाहेर काढलं पाहिजे. यांना सभागृहामधून बाहेर काढण्याचा अधिकार महापौरांना आहे, गटनेत्यांना आहे, सभागृह नेत्यांना आहे. यांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे. लोकांनी नियुक्त करून दिल्यावर ते 5 वर्ष लोक त्यांना परत माघारी बोलवू शकत नाही. ही आमच्या संसद प्रणालीची आमची विवंचना आहे. आमच्या लोकशाहीचं ही खरं म्हणजे चुकीची बाजू आहे. ही कुठेतरी दुरुस्त केली पाहिजे, घटनेमध्ये दुरुस्त करून यांना सगळ्या लोकांनी बाहेर जगू देता कामा नये, बाहेर फिरू देता कामा नये. पोलिसांनी यांना सहआरोपी केलं पाहिजे. खरं म्हणजे कुठल्याही आरोपींना त्याचा गुन्हा माहीत असताना संरक्षण देणं, त्या गुन्ह्याबद्दल माहिती लपवणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. साक्षीदारांना धमकावणं, साक्षीदारांना प्रभावित करणं आणि गुन्हेगारीची बातमी आहे ती शासनापासून लपवून ठेवणं हा सहआरोपी होण्यासारखा पात्र असा गुन्हा आहे. ह्याला ताबडतोब पोलिसांनी दखल घेतली पाहिजे. या प्रकरणामध्ये API मुंडे नावाची तपास अधिकारी होती, ही पण तेवढीच ह्याच्यामध्ये जबाबदार आहे. API मुंडेच नव्हे तर स्वतः ही जी सभापती आहे, महिला व बाल कल्याण म्हणायला लाज वाटते, महिला व बाल अत्याचारी समितीची सभापती आहे. या अत्याचारी समिती सभापतीला तात्काळ या तिच्या खुर्चीवरून पदावरून दूर करावं, नव्हे तिला नगरसेवक म्हणून पण तिने स्वतःहून राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो तुमच्याकडे. इथे आणणारच नाही, कारण की त्यांच्याच पक्षाचे नेत्यांचे भाऊ हे बलात्कार करतायत. 5वीला असणारी लहान मुली तेव्हापासून बलात्कार करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्यांचे भाऊ आहेत. माझं तर म्हणणं आहे की जी बालकल्याण सभापती आहे तिला पण सहआरोपी करा आणि त्याचबरोबर महिला बालकल्याण सभापतीचा नरेंद्र मेहता आणि महापौर मॅडमनी ताबडतोब राजीनामा घ्यावा, न तर याच्यानंतरचा मोर्चा हा त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या घरांवर असेल, नाहीतर त्यांच्या कार्यालयावर असेल. ज्या वेळेला महिला विधेयक नामंजूर झालं म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्या महिला भाजपच्या आज कुठे दिसत नाही, कारण की त्यांना महिलांबद्दल काहीच राहिलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो. आमची मागणी हीच आहे की अनिता पाटील जे महिला बाल कल्याण सभापती आहे यांचा राजीनामा, कारण त्यांच्या भावाची अजून एक दुसरी केस ज्याच्यावर एका मुलीवर अत्याचार झालाय ती एक ओपन होते आता. म्हणजे अशा कितीतरी पीडित महिला इथे मुली असतील, त्यांना हा धीर आणि त्यांना कुठेतरी सपोर्ट देण्यासाठी हा मीरा भाईंदरातले सर्वपक्षीय लोक एकत्र आलेले आहेत आणि हा एक त्यांच्या विरोधात एक एल्गार मोर्चा काढतोय की जेणेकरून त्यांना पीडितांना न्याय मिळेल आणि कुठेतरी अजून ज्या काही महिलांवर अत्याचार झालाय ते अजून प्रकरण बाहेर येतील आणि त्या महिलांना भविष्यात कुठेतरी एक थोडंफार समाधान मिळेल, याच्यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत. मागणी स्पष्ट आहे. हे जे खुर्चीचा मोह आणि सत्ताचा मोह यांना आला आहे आणि सत्तेचा माज त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय, ते माज उतरला पाहिजे. आमदार साहेब जे आहे त्यांनी 7 दिवस झाले FIR होऊन, तरी पण त्यांच्याकडून एक स्टेटमेंट नाही आलंय. ते काल रात्री एका अभिनेत्री बरोबर डिनर करताना त्यांच्या क्लबमध्ये दिसत आहेत. महापौर गायब आहे, उपमहापौरांचा काही स्टेटमेंट नाही. ही जबाबदारी त्यांची आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांचा राजीनामा घेऊन शहराच्या लोकांना आश्वास दिलं पाहिजे की या शहरात बलात्कारी लोकांची सरकार चालणार नहीं. सर हिंदी में क्या कहेंगे, आज आपने किस तरह का टी शर्ट पहना है? ये टी शर्ट के ऊपर मैसेज साफ है. 7 दिन हो गए FIR होके, 7 दिनों के अंदर आमदार साहब का कोई स्टेटमेंट नहीं आया, महापौर का कोई स्टेटमेंट नहीं आया, डिप्टी महापौर का कोई स्टेटमेंट नहीं आया. ये साफ झलकाता है कि इन लोगों को बलात्कारियों का संरक्षण दिया हुआ है आमदार साहब की तरफ से. जैसा नेता वैसा कार्यकर्ता. तो इससे स्पष्ट होता है कि इन बलात्कारियों को जो श्रेय मिल रहा है, जो संरक्षण मिल रहा है, वो आमदार साहब की तरफ से मिल रहा है. इसलिए हमारी स्पष्ट मांग है कि आमदार साहब, वो जो आप अभिनेत्रियों को डिनर करवा रहे, वो नौटंकी बंद करो. शहर के प्रति जो आपकी जिम्मेदारी है उसको निभाओ और इन महिला बाल कल्याण सभापती की जो अध्यक्ष है उनका राजीनामा तुरंत होना चाहिए. ही अपेक्षा होती. काल यांनी नैतिक जबाबदारी घेऊन काल पदाची राजीनामा द्यायला होता.
ते झालं नाही म्हणून हा मोर्चा काढलेला आहे. या सरकारला कळू दे, जे त्यांनी केलेलं आहे, जे घडलेलं आहे ते एकदम घृणास्पद आहे आणि त्याची जबाबदारी याला घ्यावी लागेल. कोणी जबाबदारी घेणार नाही आणि मनमर्जी कारभार चालवणार, हे आम्ही अजून तानाशाहीमध्ये राहत नाही. अजूनही संविधान या देशात आहे. त्यांच्या विरोधाचा मोर्चा आहे. जे तानाशाही करू पाहतायत त्यांच्या विरोधाचा मोर्चा आहे. म्हणून पूर्ण मीरा भाईंदरला माझं आव्हान आहे, यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी दक्षता आपण घेतली पाहिजे आणि रस्त्यावर आपल्या महिला भगिनींसाठी उतरलं पाहिजे. मेसेज काय सांगाल? संघटनेच्या विरोधामध्ये 78 नगरसेवक उतरतात, पण महिलेला न्याय देण्यासाठी एकही नगरसेवक उतरत नाही, काय सांगाल? मीरा भाईंदरमध्ये भाजपची संस्कृतीच ही आहे. अक्षरशः मीरा भाई हे मोदींची भाजप नाही आहे ना देवेंद्र फडणवीस मीरा भाईंदरची भाजप ही जनता पार्टी झालेली आहे. असे अनेक उदाहरणे मीरा भाईंदरमध्ये अनेक नगरसेवकांचे बलात्कार, येवण ठिकाणचा सरदार मुखिया जो आमदार आहे तो सुद्धा बलात्कारिक आहे. त्यामुळे ते या विषयाला न्याय देतील अशी आपण अपेक्षा करणं चुकीचं आहे, कारण स्वतःच त्याच्यात फसलेले आहे. आज त्यांच्या जागेवर दुसरं कोणी असता तर हे सगळं प्रकरण बाहेर आल्याबरोबर राजीनामा घेतला असता, पण गेल्याच्या कांताडीचे असलेले नगर आमदार त्यांनी अद्याप आतापर्यंत राजीनामा घेतला नाही आणि म्हणून आज सर्वपक्षीय लोकांना एकत्र येऊन विरोधात आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. कारण की नरेंद्र मेहताची ती मानसिकताच नाहीये, कारण की त्यांच्यावरती सुद्धा बलात्काराचे आरोप झालेले, नंतरला त्यांनी ते पैसे दाबून ते मागे घेतले. अनिता पाटील मागील 25 वर्षापासून पेंकरवाड्यातील नागरिकांवरती जनतेवरती अत्याचार करते, त्यांच्या भावाच्या मार्फत अत्याचार करते, महिलांना धमकी देते, महिलांवरती लैंगिक शोषण करते भावाच्या जरिये. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे विनंती करेन, साहेब हे काय चाललंय? भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक एक नेता तुमचा बलात्कारी निघत आहे, हे कुठेतरी तुमच्या भारतीय जनता पार्टीला डाग लागत आहे. सर मी तुम्हाला विनंती करेन, मुख्यमंत्री साहेब या मॅडमचा राजीनामा घ्या. का काय घ्यायचा? तुम्ही सगळेजण म्हणता त्यांच्या भावाने केले, यांनी नाही केलं, कारण की ह्यांना मागील 9 वर्षापासून दोन्ही भाऊ त्या मुलीवरती बलात्कार करत होते, हे त्यांना माहित होतं, म्हणून त्यांचा राजीनामा घ्यायचा आणि त्यांना सहआरोपी करायचं, ही मागणी संपूर्ण पेंकरवाड्यातील जनता करत आहे. आप किसके लिए आए हो यहाँ पे? इंसाफ के लिए, इंसाफ के लिए। क्या हुआ है दीदी के साथ, आपको पता है? गलत हुआ है, जो भी हुआ है वो गलत हुआ है। तो आप क्या चाहोगे? दीदी को इंसाफ होना चाहिए। हाँ, तो इसके लिए we आप want justice। हम लोग के साथ में जो गलत हो रहा है उसके लिए इंसाफ। जो दीदी के साथ गलत हुआ है वो दीदी को इंसाफ दिलाने के लिए आप यहाँ पे आए हो, तो आप क्या चाहोगे? इंसाफ चाहिए आपको? हाँ।